नमस्कार विद्यार्थी मित्र, लीड स्कूल ऑनलाईन टीचिंग मध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण मराठीचा अभ्यास करणार आहोत. तर यापूर्वीच्या पाठामध्ये आपण काय पाहिले ते पण पाहणार आहोत. तर यासाठी तुम्हाला ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी तुमच्यापाशी तुमचे मराठीचे पुस्तक, वही, पेन, पेन्सिल हे तुमच्याजवळ साहित्य उपलब्ध असायला पाहिजे आणि तुमच्याजवळ असायला पाहिजे. तर चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासक्रमाला सुरुवात करूया. तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले वर्णमाला, स्वर, व्यंजन आणि त्यावर आधारित काही व्याकरणाचा भाग आपण पाहिला. तर तुम्ही त्याचा अभ्यास केला आहे अशी मी आशा करते. तर आज आपण एक नवीन कविता आज आपण एक नवीन कवितेला सुरुवात करणार आहोत. वाचनांमधील ती कविता असेल आपली. तर ती कविता सुरू करण्याआधी मी तुम्हाला काही चित्र वगैरे दाखवते. त्यावरून तुमच्या लक्षात येईल की मी तुम्हाला नेमके काय शिकवणार आहे, कशाच्या संबंधित शिकवणार आहे, ती कविता कशावर आधारित आहे हेही तुमच्या लक्षात येईल. तर तुम्ही सर्वजण तयार आहात? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता हे चित्र आधी नीट पाहून घ्या. या चित्रात तुम्ही आधी हे चित्र नीट निहाळा, नीट पहा, बघा. तर तुम्ही हे चित्र पाहिले असे मी गृहीत धरते. तर आता मला सांगा, हे चित्र कशाचे आहे? तुम्ही जे हे चित्र पाहिलं ते कशाचे आहे? तुम्ही तुमच्या शब्दात सांगू शकाल? ठीक आहे. अगदी बरोबर आहे. तर हे चित्र काय आहे? तुम्हाला या चित्रात काय काय दिसले? तर हे चित्र कशाचे आहे? पावसाचे आहे. ढगाळ वातावरण, पाऊस पडतो आहे, हो की नाही? या चित्रातून तुम्हाला हे दिसले. तर मग आता आपण पुढे पाहूया. पहा, पुढील चित्र पाहूया. आता ह्या चित्राचे पण तुम्ही नीट निरीक्षण करायचे आहे. तर पहा, तुम्हाला या चित्रात नेमके काय दिसते आहे? बघा, आता तुम्ही ह्या चित्राचे काय करणार आहात? वर्णन करायचे आहे. तुम्ही तुमच्या शब्दात या चित्राचे वर्णन करायचे आहे. तर या तुम्हाला चित्रात काय दिसते आहे? पाऊस पडतोय, मुलगी शाळेतून घरी जाते, मोर पावसाचा आनंद घेत नाच करतोय, नाचतोय, नृत्य करतोय छानपैकी. अशा प्रकारे ह्या चित्राचे तो पण आनंद घेत आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा चित्राचे वर्णन केले असे मी गृहीत धरते. आणि पहिल्या प्रश्नाचे पण उत्तर तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहिणार आहे. तर पहिला प्रश्न काय होता की हे तुम्ही चित्र पाहिले, तर हे चित्र कशाचे आहे? तर पावसाचे आहे असे तुम्ही तिथे लिहिणार. आणि हे चित्र पाहून तुम्ही या चित्राचे वर्णन करणार आहोत. या चित्रात तुम्हाला काय वाटले ते तुम्ही तुमच्या शब्दात लिहिणार आहात. आता पुढील चित्र पाहूया. पहा, नीट लक्ष द्या. हे तर तुम्हाला खूप आवडीचे चित्र आहे तुमचे. बघा व्यवस्थित. तर तुम्ही हे चित्र पाहिले. तर या चित्रात तुम्हाला काय काय दिसते ओळखा पाहू. तर या चित्रात तुम्हाला काय काय दिसते ते तुम्ही ओळखायचे आहे. तर तुम्हाला चित्रात इंद्रधनुष्य दिसतोय. आणखीन काय दिसते आहे? ढग, त्यातून पाऊस पडतोय, सूर्य, छत्री दिसते आहे ना? तर या चित्रात तुम्हाला काय काय दिसते याचे तुम्ही वर्णन करणार आहात आणि तुम्ही ते लिहिणार आहेत ओळखून. ओके. आता हा इंद्रधनुष्य तुम्ही पाहिला. तर आता इंद्रधनुष्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया आणि मग पुढे आपण वळूया. इंद्रधनुष्याची आपण माहिती घेऊया आणि आपण मग पुढे वळूया. तर पहा, इंद्रधनुष्य. आता इंद्रधनुष्य कसा तयार होतो? इंद्रधनुष्यात कोणकोणते रंग असतात? जातानाही पाणी पी म्हणजे जांभळा, तांबडा, निळा, पिवळा, हिरवा, लाल, नारंगी असे कलर्स असतात. हे तुम्हाला माहिती आहेत रंग, हो ना? आणि आता इंद्रधनुष्याबद्दल थोडीशी आणखीन माहिती घेऊया, महत्वाची आहे ही पण.
आणि तुम्हाला माहित पण आहे. इंद्रधनुष्य म्हणजे पृथ्वीच्या वातावरणातील बाष्पकणावर दवबिंदूवर पडलेल्या सूर्यप्रकाशाचे परावर्तन आणि अपरावर्तन होऊनही प्रकाशाचा वर्णपट दिसण्याचे वातावरणीय प्रकाशीय घटना आहे. हा वर्णपट धनुष्याकृतीप्रमाणे दिसतो. या वर्णपटात बाहेरील कडेस तांबडा व आतील कडेस जांभळा रंग दिसतो. तर आणि त्यामुळे इंद्रधनुष्य आपल्याला तयार झालेला दिसतो. तर इंद्रधनुष्य कसा तयार होतो, म्हणजे पृथ्वीच्या वातावरणातील बाष्पकणावर दवबिंदूवर पडलेल्या सूर्यप्रकाशाचे परावर्तन आणि अपरावर्तन होऊनही प्रकाशाचा वर्णपट दिसण्याची वातावरणीय प्रकाशीय घटना आहे. हा वर्णपट धनुष्याकृतीप्रमाणे दिसतो आणि या वर्णपटात बाहेरील कडेस तांबडा व आतील कडेस जांभळा रंग दिसतो. तर तुम्हाला इंद्रधनुष्याबद्दल माहिती मिळाली. इंद्रधनुष्यात कोणकोणते रंग असतात हेही माहिती मिळाली आहे. तर तुम्ही ही सर्व माहिती लिहून काढणार आहेत. तर तुम्हाला हे समजले आहे असं मी गृहीत धरते. तर विद्यार्थी मित्र हो, तर यावरून तुम्हाला कळले असेल की आज आपण नेमके काय पाहणार आहोत ते. अगदी बरोबर आहे. तर या आपण काय पाहणार आहोत, देवाची कृपा, वाचन आनंद मधील देवाची कृपा ही पहिली कविता पाहणार आहोत. या कवितेचे कवयित्री आहेत सौ मृण्मयी लिमये. तर मी तुम्हाला तुमचे मराठीचे बुक ओपन करण्यासाठी 1 मिनिटाचा वेळ देणार आहे. तुम्ही तुमचे मराठीचे बुक ओपन करायचे आहे आणि त्यातील पेज नंबर 7 ओपन करायचे आहे. त्यासाठी मी तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ देते. तर तुमची वेळ इथे समाप्त होत आहे आणि मी आशा करते की तुम्ही तुमचे मराठी बुक ओपन केले असेल, त्यातील पेज नंबर 7 ओपन केले असेल आणि देवाची कृपा हे पण तुम्ही ओपन केले असेल. तर मग आता आपण सुरुवात करूया. तर हे तुम्ही तुमचे मराठीचे बुक ओपन केले आहे असे मी गृहीत धरते. पेज नंबर 7 ओपन केले आहे. देवाची कृपा हे ओपन केले आहे तुम्ही. तर पहा, कविता आहे 1 नंबरची, देवाची कृपा, वाचन आनंद. देवाची कृपा, वाचन आनंद. तर पहा, कसे ढगाळ ढगाळ वातावरण खट्याळ, कसे ढगाळ ढगाळ वातावरण खट्याळ, वारा झाला की पिसाट, राणी धावत सुसाट. कसे ढगाळ ढगाळ वातावरण खट्याळ, वारा झाला की पिसाट, राणी धावत सुसाट. म्हणजे
आकाशातील वातावरण कसे आहे? ढगातील आहे. आणि वारा काय करत आहे? पिसाट राणी धावतो आहे, सुसाट धावतो आहे. वारा पिसाट झालेला आहे आणि तो राणी सुसाट अगदी वेगाने धावतो आहे. खूप वादळ वारं सुटलेलं आहे, वातावरण खट्याळ झालेलं आहे, खोडकर झालेलं आहे, असे इथे कवयित्रीने वर्णन केलेले आहे. तर आपण ह्या ओळी वाचूयात. तुम्ही सुद्धा वाचायचे आहे जेणेकरून तुम्हाला वाचता येईल. कसे ढगाळ ढगाळ वातावरण खट्याळ, वारा झाला की पिसाट, राणी धावतो सुसाट. कसे ढगाळ ढगाळ वातावरण खट्याळ, वारा झाला की पिसाट, राणी धावतो सुसाट. थेंब स्पर्शती जलास, आता आपण पुढील ओळी पाहूया. थेंब स्पर्शती जलास, थर थर ये पाण्यास. थेंब स्पर्शती जलास, थर थर ये पाण्यास, माती कालवीत लाल, वाहे धरून या ताल. माती कालवीत लाल, वाहे धरून या ताल. थेंब स्पर्शती जलास, थर थर ये पाण्यास. म्हणजे काय? जेव्हा पावसाचे थेंब ज्याला स्पर्श करतात तेव्हा पाण्यात असं कंप झाल्यासारखं होतं, थरथरल्यासारखं, तरंग आल्यासारखे होते. आणि पाऊस काय करत आहे? माती लाल कालवीत आहे. आणि म्हणजे पाणी मातीत सुद्धा मिक्स होत आहे आणि वाहे धरून या ताल, आणि त्यामुळे पाणी वाहत पण आहे. त्यासोबत थोडीफार माती सुद्धा वाहून जात आहे. तर आता आपण परत एकदा कवितेच्या ओळी नीट वाचूया, ऐका. थेंब स्पर्शती जलास, थर थर ए पाण्यास, माती कालवीत लाल, वाहे धरून या ताल. तर अशा प्रकारे कवीने या कवितेत त्यांच्या शब्दात त्यांनी वर्णन केलेले आहे. आता पुढील ओळी पाहूया. वासरेकी धावतात, मोर नाचती वनात. वासरेकी धावतात, मोर नाचती वनात. म्हणजे पाऊस पडल्यामुळे वासरे सुद्धा इकडे तिकडे धावतात आणि मोर काय करत आहेत? वनात नाचता आहेत. ते पण आनंदी झाला आहे पावसामुळे. मुले खेळती पाण्यात, दंग मौज करण्यात. मुले खेळती पाण्यात, दंग मौज करण्यात. मुले पाण्यात खेळत आहेत आणि ते सुद्धा पाण्यात खेळण्यामध्ये अगदी दंग झालेले आहेत, मौज मजा करत आहेत. तर आपण परत एकदा ह्या कवितेच्या ओळी वाचूया. वासरेकी धावतात, मोर नाचती वनात. मुले खेळती पाण्यात, दंग मौज करण्यात. तर आता आपण या पुढील ओळी पाहूया. पहा. जागोजागी सळ सळ, जागोजागी सळ सळ गेली दूर मळगळ. जागोजागी सळ सळ गेली दूर मळगळ. म्हणजेच पावसामुळे जागोजागी सळसळ आणि त्यामुळे पाऊस पडल्यामुळे सगळ्या प्राण्यांमध्ये एक प्रकारचा उत्साह निर्माण झालेला आहे आणि त्यांची मरगळ दूर झाली आहे. मनुष्याबरोबर सर्व प्राण्यां पक्ष्यांचीही मरगळ दूर झालेली आहे, असे त्यांनी वर्णन यात केलेले आहे. भिजे निसर्गाचे अंग, थेंब घेऊन या संग. भिजे निसर्गाचे अंग, थेंब घेऊन या संग. तर इथे काय सांगितलेलं आहे? भिजे निसर्गाचे अंग म्हणजे निसर्गामध्ये जे काही आहे ते सर्व काही इथे भिजलेले आहे. मनुष्य, झाडी, वेली, पक्षी, हे माती वगैरे सर्व काही भिजलेले आहे. आणि थेंब घेऊन या संग. मग आता परत एकदा आपण ह्या ओळी वाचू या. जागोजागी सळ सळ गेली दूर मळगर. भिजे निसर्गाचे अंग, थेंब घेऊन या संग. पुढील ओळी पाहूया. उन्हाळ्यास हो उतार, निसर्गास ए बहर. उन्हाळ्यास हो उतार, निसर्गास ए बहर. उन्हाळ्यास हो उतार, निसर्गास ए बहर. आनंदाची की लहर. आनंदाची की लहर. देवाजीची हो पाखर. उन्हाळ्यास हो उतार, निसर्गास ए बहर. म्हणजे आता उन्हाळा संपला आणि पावसाळा सुरू झाला, त्यामुळे आनंदाची लहर आली आहे. आणि यामध्ये देवाजीचे पाखरांना आनंद उत्साह निर्माण झाला आहे, असे मृण्मयी लिमे असे
म्हणतात. तर आपण परत एकदा ह्या कवितेच्या ओळी वाचूया. उन्हाळ्यास हो उतार, निसर्गास ए बहर, आनंदाची की लहर, देवाजीची हो पाखर. तर कवितेच्या कवयित्री आहेत सौ मृण्मयी लिमये. तर आपण पहिली कविता वाचली, देवाची कृपा, वाचन आनंद. तर तुम्हाला यातून कळलं की पावसाचा आनंद हा निसर्गाला, सगळ्यांनाच, प्राणी पक्षी फूल या सर्वांनाच होतो. वासरे धावतात, मोर नाचतात, मुले पाण्यात खेळतात, दंग होतात, वारा सुसाट धावतो. उन्हाळ्याचा उतार कमी झाल्यामुळे जागोजागी प्रत्येक मनुष्याची, प्राण्यांची मरगळ ही कमी होऊन जाते. अशा पद्धतीने इथे त्यांनी वर्णन केलेलं आहे. तसेच त्यांनी पण इथे कवितेत सुद्धा काही चित्र दाखवले आहे. मुले कसे पाण्यात खेळण्यात दंग झाले आहे, मोर नाचता आहेत, निसर्गाचे प्रत्येक अंग भिजलेले आहे, निसर्गाचा प्रत्येक कण कण इथे भिजलेला दाखवलेला आहे पावसाच्या पाण्याने, हो की नाही. तर आता आपण पुढे पाहूया शब्दार्थ. या कवितेतील काही शब्दार्थ आपण अभ्यासणार आहोत. शब्दार्थ तुम्ही माझ्यासोबत वाचायचे पण आहेत आणि लिहायचे पण आहेत आणि समजून घ्यायचे आहेत. प्रथम शब्दार्थ वाचूया आणि समजून घ्या. शब्दार्थ 1 नंबर, कृपा, करुणा. कृपाचा अर्थ आहे करुणा, दया, उपकार, अनुग्रह म्हणजे कृपा. कृपाचे अर्थ काय आहेत? करुणा, दया, उपकार, अनुग्रह. हा म्हणजे देवाची कृपा. पाऊस पडला ही देवाची कृपा आहे, करुणा आहे, दया आहे, असे यात त्यांना म्हणायचे आहे. ढग. आता ढग या शब्दाचा अर्थ काय आहे? मेघाच्छिद, ढगांनी व्याप्त झालेला, मेघांनी आक्रमिलेले म्हणजे पाऊस पडण्याच्या अगोदरचे ढग, म्हणजे काळे काळे कुट्ट झालेले ढग, ज्यात मेघाच्छिदित, ढगांनी व्याप्त झालेला, मेघाने आक्रमिलेले. आणि ढग, ढग तर तुम्हाला माहिती आहेत, पण पाऊस पडत्या वेळी ढग कसे असतात? वेगळे असतात, आणि इतर वेळी ढग वेगळे असतात, माहिती आहे ना. आता शब्द तिसरा पाहूया, खट्याळ. खट्याळचा अर्थ आहे खोडकर, उनाड, हुड, उपद्व्यापी, द्वाड. खट्याळचे काय काय अर्थ आहेत? खोडकर, तुमच्यासारखा खोडकर, है की नाही, तुम्ही सुद्धा खोडकर आहात ना. उनाड, हुड, उपद्व्यापी, द्वाड. तसेच तुम्ही खोडकर आहात तसे हुशार पण आहात. हे झाले खट्याळचे अर्थ, खोडकर, उनाड, हुड, उपद्व्यापी आणि द्वाड. आता पुढे पाहूया चौथा शब्द, सुसाट. आवाजासह, जोराच्या गतीने. सुसाट आवाजासह म्हणजे वातावरण कसे झाले आहे? खोडकर झाले आहे, उन्हाळ झाले आहे, उपद्व्यापी झाले आहे, आणि वारा कसा सुटला आहे? जोराच्या गतीने, असे कवितेत कवयित्रीने वर्णन केलेले आहे. स्पर्श म्हणजे अनुभव. पावसाच्या पाण्याचा थेंब हा पाण्यास स्पर्श झाल्यानंतर त्याला एक वेगळाच अनुभव येतो. आपल्याला सुद्धा वेगळाच अनुभव येतो, है की नाही. पाऊस पडल्यानंतर सुगंध, पहिल्या पावसामध्ये मातीचा सुगंध वगैरे किती छान येतो, हो की नाही. स्पर्श म्हणजे अनुभव. सहावा शब्द आहे थरथर, कंप सुटणे किंवा कापणे. थरथर म्हणजे कंप सुटणे, कापणे. सातवा नाच, नृत्य. सातवा आहे नाच, नृत्य. सातव्या शब्दाचा अर्थ आहे, शब्द आहे नाच आणि त्याचा अर्थ आहे नृत्य. नृत्य कोण करत होतं या कवितेमध्ये सांगा पाहू? अगदी बरोबर, मोर. आता आठवा आहे मोज, म्हणजे आनंद. आता या कवयित्रीने वर्णन केलेलं आहे. मोज कोण करत होतं सांगा पाहू? मोज कोण करत होतं? अगदी बरोबर, मुले खेळती पाण्यात दंग मौज करण्यात. मुले खेळती पाण्यात दंग मौज करण्यात. तर मुले काय करत होती? मौज करत होती, आणि मुले पाण्याचा आनंद घेत होती खेळून, हो की नाही. तुम्ही सुद्धा पावसात भिजला असाल. पाऊस पण आता आपला पण इकडे पावसाळा सुरू झालाय, उन्हाळ्यास उतार आलेला आहे, उन्हाळा संपलेला आहे, हो की नाही. आता पुढे पाहूया नववा शब्द, उतार म्हणजे ओसरणे. उन्हाळा कमी झालेला आहे, कमी होणे, ऱ्हास. उतार या शब्दाचा अर्थ काय आहे? ओसरणे, कमी होणे, ऱ्हास. समजले विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला?
ठीक आहे. पुढचा शब्द आहे लहर. लाट, उर्मी, तरंग आणि उन्हाळ्याची लहर आता कमी झाली आहे आणि पावसाळा सुरू झाला आहे. म्हणजे लहरचा अर्थ काय आहे इथे? लाट, उर्मी, तरंग. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे समजले असे मी गृहीत धरते. तर तुम्हाला हे शब्द अर्थ समजले तर तुम्ही हे शब्द अर्थ सुद्धा तुमच्या नोटबुक मध्ये लिहून काढणार. कविता स्वच्छ सुंदर अक्षरात लिहिणार, शब्दार्थ लिहिणार आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती तुमच्या क्लासच्या सेंड करणार. आणि नित्यनेमाने रोजची रोज तुम्ही तुमचा मराठीचा व हिंदीचा पण अभ्यास पूर्ण करणार आहात आणि तुमचे पॅरेंट ऍप मधील सर्व व्हिडिओ सुद्धा पाहणार आहात आणि तुमचे अटेंडन्स वाढवणार आहात, मार्क्स चांगले घेणार आहात. तर तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही पाहिलं असेल पॅरेंट ओरिएंटेशन मध्ये की तुमचे अटेंडन्स, मार्क्स, क्यूज सर्व काही विषयाचा होमवर्क वगैरे कंप्लीट असेल तर तुम्हाला स्कूलकडून सर्टिफिकेट सुद्धा भेटणार आहे, हो की नाही? त्यासाठी तुम्हाला रोजचे रोज व्हिडिओ पाहणे, अभ्यास करणे ही तितकेच महत्वाचे आहे. तर आपण हे देवाची कृपा सौ मृण्मयी लिमये यांची कविता पाहिली वाचनामधील, त्याचे शब्दार्थ पाहिले. चला तर मग आता आपण पुढे काय आहे ते पाहूया. तर आज वेळ झाली आहे आजच्या गृहपाठाची. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा गृहपाठ पाहूया. प्रश्न आहेत काही, मी वाचते, तुम्ही नीट लक्षपूर्वक ऐका, लिहून पण घ्या. पहा प्रश्न पहिला, देवाची कृपा या कवितेत वातावरण कसे आहे? बरोबर आहे, देवाची कृपा या कवितेत वातावरण खट्याळ झाले आहे, खोडकर झाले आहे, हो ना? मग हा प्रश्न लिहून घ्या. 1 नंबर, देवाची कृपा या कवितेत वातावरण कसे आहे? ठीक आहे, तुम्ही हा प्रश्न लिहिला असे मी गृहीत धरते. आणि प्रश्न दुसरा, देवाची कृपा या कवितेत राणी कोण सुसाट धावतो आहे? प्रश्न परत एकदा वाचते. देवाची कृपा, दुसरा प्रश्न आहे, देवाची कृपा या कवितेत राणी कोण सुसाट धावतो आहे? अगदी बरोबर, देवाची कृपा या कवितेत राणी वारा सुसाट धावतो आहे. तर हा प्रश्न लिहून घ्या. प्रश्न दुसरा, देवाची कृपा या कवितेत राणी कोण सुसाट धावतो आहे? तर तुम्ही हा प्रश्न लिहिला असे मी गृहीत धरते व तिसरा प्रश्न वाचते. पहा, देवाची कृपा या कवितेत थेंब कशाला स्पर्श करतात? देवाची कृपा या कवितेत थेंब कशाला स्पर्श करतात? अगदी बरोबर आहे तुमचं उत्तर, व्हेरी गुड, शाबास. देवाची कृपा या कवितेत थेंब जलास स्पर्श करतात. तर हा प्रश्न तुम्ही लिहून घ्यायचा आहे. प्रश्न तिसरा, देवाची कृपा या कवितेत थेंब जलास स्पर्श करतात. प्रश्न चौथा, प्रश्न तिसरा तुम्ही लिहून घेतला आहे. तर प्रश्न चौथा पाहूया. देवाची कृपा या कवितेत वनात कोण नाचत आहे? देवाची कृपा या कवितेत वनात कोण नाचत आहे? अगदी बरोबर, शाबास विद्यार्थी मित्रांनो. देवाची कृपा या कवितेत मोर, वनात मोर नाचत आहे. देवाची कृपा या कवितेत वनात मोर नाचत आहे. शाबास. तर प्रश्न चौथा तुम्ही लिहून घ्यायचा आहे, तर लिहून घ्या. देवाची कृपा या कवितेत
वनात कोण नाचत आहे? ठीक आहे, आपण 5वा प्रश्न पाहूया. तुम्ही 4था प्रश्न लिहून घेतला आहे. तर पहा 5वा प्रश्न. देवाची कृपा या कवितेत मुले कुठे खेळत आहेत? देवाची, प्रश्न 5वा, देवाची कृपा या कवितेत मुले कुठे खेळत आहेत? उत्तर सांगायचे आहे तुम्हाला. अगदी बरोबर. तर देवाची कृपा या कवितेत मुले पाण्यात खेळत आहेत, पावसाच्या पाण्यात खेळत आहेत. बरोबर आहे. तर प्रश्न 5वा लिहून घ्यायचा आहे. देवाची कृपा या कवितेत मुले कुठे खेळत आहेत? तर प्रश्न 5वा तुम्ही लिहून घेतला आहे असे मी गृहीत धरते. आणि प्रश्न 6वा पाहूया. देवाची कृपा या कवितेच्या कवयित्री कोण? देवाची कृपा या कवितेच्या कवयित्री कोण? सांगा पाहू कोण? अगदी बरोबर. देवाची कृपा या कवितेच्या कवयित्री सौ मृण्मयी लिमे. तर प्रश्न 6वाही तुम्ही तो लिहून घ्यायचा आहे. लिहा प्रश्न 6वा. देवाची कृपा या कवितेच्या कवयित्री कोण? तर प्रश्न 6वा तुम्ही लिहिला आहे असे मी गृहीत धरते. तर तुमचे मराठीचे अक्षर सुद्धा सुधारले पाहिजे. देवाची कृपा ही कविता तुम्ही स्वच्छ सुंदर अक्षरात लिहून काढायची आहे, वाचायची आहे आणि पाठांतर देखील करायचे आहे. आणि लिहून झाल्यानंतर त्याचे फोटो तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती क्लासच्या सेंड करायचे आहे. आणि तसेच शब्दार्थ पण लिहायचे आहेत. आणि हे 6 प्रश्न सुद्धा लिहून काढायचे आहेत आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती सेंड करायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला देवाची कृपा ही कविता समजली आहे असे मी गृहीत धरते. मागील काही अभ्यास राहिला असेल तर तोही पूर्ण करा आणि सर्व व्हिडिओ पहा. मराठीचे, हिंदीचे, EVS, मॅथ्स, एल्गा वगैरे. आणि सर्व व्हिडिओ पाहून समर कॅम्पच्या ऍक्टिव्हिटी पण कोणाच्या काही राहिल्या असतील तर त्याही कंप्लीट करा. आणि मास्टर क्लास पण जॉईन करा. आणि ते सर्व पाहून झाल्यानंतर तुमचे समरी क्लासेस पण असतात गुगल मीटवरती, तेही जॉईन करा. तुमची अटेंडन्स जेवढी जास्त असेल तेवढा तुमचा स्कोर जास्त असेल. मॅथ्स सर्व काही क्यूज वगैरे सोडून कंप्लीट करायचे आहेत. आणि क्लासवरती त्याचे प्रत्येक टीचरला ते सेंड करायचे आहे. होमवर्क वगैरे वर्कशीट सर्वांचे कंप्लीट पाहिजे. कोणाचेही वर्कशीट अपुरे नकोय. समजले विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे. तर मग आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील अभ्यासक्रमासहित. तोपर्यंत सर्व विद्यार्थी मित्रांना धन्यवाद.